उद्यापासून मी माझं व्यसन बंद करणार आहे. उद्यापासून मी कामाला व्यवस्थित सुरुवात करणार आहे. उद्यापासून सगळ्या गोष्टी माझ्या कुटुंबातल्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या मी स्वतःहून पार पाडणार आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपण उद्यापासून 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 केल्यामुळे कधीच आज काही झालं नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमचं वैयक्तिक नीत्या म्हणजे तुम्ही जगाशी तुम्ही कितीही कसंही वागा, पण तुम्ही जर स्वतःशीच जर व्यवस्थित वागत नसाल, स्वतःच्या मनाशी, आपलं मन आणि आपण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण आपल्या मनाशी बोलतो, हे सेल्फ टॉक तुम्हाला माहिती आहे सेल्फ टॉक काय असतो? आपण आपल्या मनातल्या मनात काही ना काहीतरी बोलतो. काही ना काहीतरी बोलतो म्हणजे कोणाशी तरी बोलतो ना. म्हणजे कोणाशी बोलतो तर आपल्या मनाशी बोलतो, कारण का ते मन जे आहे ते सत्य काय आहे असत्य काय आहे या सगळ्या गोष्टी जाणतं आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या मनातनं जो कल येतो त्यानुसार आपला निर्णय होतो. तर आपण आपल्या मनाशी बोलताना आपल्याला मनाला ही दरवेळेला ही गोष्ट माहिती असते की आपलं कुठे चुकतंय, कुठे सुधारणा केली पाहिजे, कुठल्या गोष्टीत मी कमी पडतोय, या सगळ्या बाबतीत आपल्याला पूर्णपणे कल्पना असते. पण आपण रोज ठरवतो, म्हणजे अगदी सर्वसामान्य व्यसनाचा विषय सोडला तर उद्या सकाळपासून मी जिमला जाणार, उद्या सकाळपासून मी वॉकला जाणार, माझ्या तब्येतीची काळजी घेणार, या पद्धतीने सुरुवातीला अशा पद्धतीचे, पण ते सकाळ झाली की बेडवरनं उठावंसच वाटत नाही. मग त्यानंतर असं होतं की हळूहळू हळूहळू तो प्रोग्राम जो ठरवलेला असतो तो बारगळतो आणि बारगळला की तो परत कधी हातामध्ये घेतलाच जात नाही. याचा अर्थ असा झाला की मी माझ्या मनाशी ज्या गोष्टी ठरवतो त्याच पूर्ण करत नाही. मग आपण इतर जगांना दिलेली आश्वासनं कधी पूर्ण करणार? जर आपण स्वतःशीच प्रामाणिक नाही तर आपण इतर जगाशी प्रामाणिक राहण्याचा कुठे प्रश्न येतो? आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण टेक्निकली बघायला गेलं तर आपल्या नजरेत होत्या, आपल्या माहिती होत्या की माझ्या बाबतीत असं असं होतंय की मी माझ्या मनाशी ठरवलेल्या गोष्टी पूर्णपणे पूर्णत्वास नेत नाहीये. पण त्या गोष्टीकडे आजपर्यंत आपण एवढं लक्ष देऊन बघितलं नाही. तर आज आपण त्या गोष्टी विचारात घेणार आहोत की बाबा एक्झॅक्टली का असं होतं, की बाबा माझ्या बाबतीमध्ये मी हे जे करतो, बघा कसं आहे ना, एखाद्या व्यक्तीचा शब्द पडला नाही पाहिजे अशी कोणीतरी आयुष्यामध्ये एक व्यक्ती असते. मग ते आई असेल, बाबा असतील, बायको असेल, कोणी असेल, कारण त्यांना ते स्थान आपण दिलेलं आहे. बरोबर ना? त्यांना ते स्थान दिलेलं आहे की त्यांनी मला सांगितलंय एखादं काम तर ते काम करायलाच पाहिजे, कारण त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. याचा अर्थ त्या व्यक्तीला ते स्थान दिल्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करण्याच्या बाबतीत तुम्ही प्रायोरिटी दिली. तुम्ही तुमच्या नजरेमध्ये स्वतःच्या मनाला तेवढं मोठं स्थान देताय का? इथे ते महत्व आहे. आपण जर ते स्थान आपल्या मनाला जर त्या लेवलचं दिलं तर आपण त्या मनाचं जे म्हणतोय, मनाशी जे मी ठरवतोय त्या गोष्टी मी पूर्णत्वास नेईन. पण मी माझ्या मनाशी जर मी प्रामाणिक नाहीये तर माझ्या हातून कितीही प्रयत्न करा, कितीही काही गोष्टी करा, त्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही, कारण का आपण आपल्या मनाशी ऍडजस्टमेंट केलेली आहे. आपल्या मनाला वाटतं म्हणून आपण अमकं करायला जातो, आपण आपल्या मनाला वाटतं म्हणून तमकं करायला जातो. आणि यामुळे होतं काय की तुम्ही तुमच्या नजरेमध्येच आपण स्वतःच्या नजरेमध्येच कुठे ना कुठेतरी कमी समजायला लागतो स्वतःला. तर ऍक्च्युली मध्ये ह्या पर्टिक्युलर टेक्निकल गोष्टीमध्ये जर न जाता जर प्रॅक्टिकली आपण जर विचार केला की नाही, मी जे ठरवलं ते मी पूर्ण करणारच, काही झालं तरी मी पूर्ण करणारच. मध्यंतरी अमेरिकेमध्ये एक मोहीम, कुठलाही मोटिवेशनल स्पीकर जर तुमच्या समोर आला तर तुम्हाला एक गोष्ट करायला सांगायचा की येस वी कॅन, म्हणजे, आणि त्याच्यानंतर जेवढे ऑडियन्स होते ते पण म्हणायचे की येस वी कॅन. याचा अर्थ काय की तो स्वतःचा जो आत्मविश्वास होता तो तुमच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करत होता. तो आत्मविश्वास घेतल्यानंतर, ते म्हणल्यानंतर त्या लोकांनाही हा एक स्फुरण आलं त्यांच्यामध्ये की येस आपण हे करू शकतो. आपल्यामध्ये काय झालंय ना की आपण आपल्या मनाला एवढं ऍडजस्ट करून घेतलेलं आहे की त्याला आपण काय काय करू शकतो या बाबतीत कल्पनाच नाहीये. आपल्या कॅपॅसिटीज काय आहेत या गोष्टी तुम्ही तपासल्याच नाहीयेत. आपण आपल्या जीवनात काय काय मोठी झेप घेऊ शकतो या बाबतीत आपल्याला स्वतःला कल्पना नाहीये. आपण काय केलंय की इकडनं मी बाहेर जाईन, बाहेर गेल्यानंतर माझ्या घरच्यांकडनं मी पैसे घेईन, त्याच्यातनं छोटा मोठा व्यवसाय सुरू करीन आणि त्याच्यातनं काही ना काहीतरी गोष्टी पुढे मला उपयोगात पडतील, अशा एवढ्या छोट्या लेवलवर आपण समाधानी झालेलो आहोत. आपण मोठं स्वप्न बघतच नाही. आपण मोठं स्वप्न, काही ना काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न, जर ते करून दाखवण्याचं स्वप्न जर मी बघितलेलं आहे याचा अर्थ मी तेवढा त्या लायकीचा आहे. जर तुम्ही आत्ताच्या कंडिशनला दोन मित्र आहेत, दोघांचंही शिक्षण सेम आहे, दोघेही ग्रॅज्युएट झालेले आहेत समजा, पण एक मित्र असं ठरवतोय की बाहेर पडल्यानंतर मला पानटपरी टाकायची,
आणि एक मित्र असं म्हणतो की मला मल्टी इंटरनॅशनल कंपनी चालवायची. तर मॉरल कोणाचा सगळ्यात हाय असेल? ज्याने मल्टी इंटरनॅशनल कंपनी चालू करण्याचा विचार केला त्याचा मॉरल हाय असेल, कारण की तो स्वतःला त्या लायक समजतो. उलट पक्षी दुसरा जो आहे तो हे समजतो की मी पानटपरीच्याच लायकीच आहे. माझ्या बाबतीत मी काही काम केलं तरी मी पानटपरी चालू करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. याचा अर्थ काय झाला की त्याने स्वतःच्या मनाला हे समजवलेलं आहे की माझी ही कॅपॅसिटी आहे, या कॅपॅसिटीच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. तर तुमचं विजन, तुमचे आयडियाज, लाईफच्या संदर्भातले आयडियाज या कधीही मोठ्या असल्या पाहिजेत, कधीही विजन मोठं असलं पाहिजे. त्यावेळेला लक्षात येतं की तुम्ही स्वतःला वैयक्तिकरित्या किती मोठे समजता किंवा स्वतः किती मोठे आहात. आपण आपल्या मनाशी जे कम्युनिकेशन करतो त्या कम्युनिकेशनमध्ये, सेल्फ टॉकमध्ये आपण आपल्याला ही गोष्ट सांगायला पाहिजे की येस मी हे करू शकतो. जेव्हा मी माझ्या मनाला ही गोष्ट सांगतो त्यावेळेला हळूहळू का होईना तो कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो, आणि कॉन्फिडन्स बिल्ड होत जाताना आपल्याकडनं पावलेही तशी उचलली जातात. बराच वेळा फेल्युअर येईल, पुन्हा उभे राहाल, फेल्युअर येईल, पुन्हा उभे राहाल, या सगळ्या गोष्टी व्यावसायिक दृष्टिकोनाने बघायला गेलं तर ते अगदी कॉमन आहे. त्याला कोणाला सुटका नाही की असं आजपर्यंत कुठलाच व्यवसाय असा समोर नाहीये की बाबा तुम्ही चालू केला आणि धडाधड 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 तुमच्याकडे गाड्याच्या मागे गाड्या लागत गेल्या, असं तर कधी होत नाही. पण एक गोष्ट तर आहे की बाबा हा अप अँड डाऊन येणार आहे. या गोष्टी असल्या तरी मी माझं मॉरल डाऊन होऊ देणार नाही, कारण मी माझ्या मनाशी प्रामाणिक आहे, माझा उद्देश क्लिअर आहे. तर मग तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, तुम्हाला त्या गोष्टीचा काही विचार करण्याची गरज नाही. पण त्यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला इथे करायची. तर प्रॅक्टिस इथे करायची आहे म्हणजे नेमकं काय करायचंय, तर आपण आपल्या मनाशी ही काही गोष्टी ठरवल्या पाहिजे. चला आता आज गणपतीचा दिवस आहे, गणपती 5 दिवस आहेत आपल्याकडे, तर मी कधीही अध्यात्माच्या गोष्टी केल्या नाहीत, तर आध्यात्मिक काही गोष्टी करता येत आहेत का, मला काही जमतंय का, त्या बाबतीत मी प्रयत्न करीन. किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जर मला आधी लवकर उठण्याची सवय नव्हती तर मी आज सकाळी लवकर उठीन, योगा प्राणायाम या सगळ्या गोष्टी करीन. जर एखाद्या गोष्टीमध्ये इतरांना कुठल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर ते मी मार्गदर्शन करेन. जे प्रत्येकाची स्पेशालिटी काही ना काहीतरी वेगवेगळी आहे ना, हर एक इंसान की यहाँ पर बैठे हुए जो है उनकी हर एक की कुछ ना कुछ तो स्पेशलिटी है जो दूसरों के काम आ सकती है. तो मैं मेरे काम से, मी माझ्या कामातनं इतरांना कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, ही एक नेट प्रॅक्टिस केल्याने हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मी काही ना काहीतरी करू शकतोय, काही ना काहीतरी लोकांसाठी काहीतरी करू शकतोय, स्वतःची एक वेगळी ओळख तयार करू शकतोय, या बाबतीत एक कॉन्फिडन्स येईल. पण हे करत असताना तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. म्हणजे उद्या सकाळी अचानक इंगळे साहेब उठून म्हणतील हा मी म्हणतोय तसं करा, असं नाही चालणार. आपल्याला लिडरशिप नाही घ्यायची, आपल्याला आपल्यातले पॉइंट्स काढायचे. मी काय करू शकतो, मी काय नाही करू शकत, या बाबतीतल्या आपल्याला गोष्टी करायच्या. ज्या वेळेला ह्या गोष्टी करायला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की अरे माझ्यामध्ये हे स्किल आहे, मी हे करू शकतोय, माझ्या लाईफमध्ये मी काही ना काहीतरी करू शकतोय. प्रत्येकाने आपापल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी एक जर्नी केलेली आहे ना. आजपर्यंत ती जर्नी आपण कोणापुढे शेअर केली आहे का? नाही. प्रत्येकाने एक 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 5 मिनिटासाठी समोर यायचं, प्रत्येकाने आपापल्या लाईफची जर्नी सांगायची. किंवा मी लहानपणी या शाळेत होतो, माझा उद्देश हा होता, मला त्या दृष्टीने करायचं होतं पण मला जमलं नाही, पण आता माझा पुढचा उद्देश हा आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करणार. हे कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्या लोकांसमोर बोलता आलं ना, तर ऑटोमॅटिकली तुमच्यामधला आतमध्ये जो हरवलेला आत्मविश्वास आहे तो पुन्हा एकदा डेव्हलप होईल. आणि तो पुन्हा एकदा डेव्हलप झाला तर तुम्हाला आयडियाज येतील की अरे यार मी काही ना काहीतरी करू शकतो लाईफमध्ये. असं नाहीये की बाहेर जी काय माझी ओळख आहे ते काय माझी अंतिम ओळख नाहीये. त्यामुळे प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर आपल्याकडे असे भरपूर असे स्किल्स आहेत प्रत्येक माणसाकडे इथे बसलेल्या, पण ते बरोबर युटिलाइज नाही झाल्यामुळे, ते बरोबर चॅनलाइज न झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण मागे राहिलो. ठीक आहे, आज आपण इथे आलो, इथे आल्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजली. आपण आपल्या स्वतःच्या नजरेत कधी पडू देऊ नका. कारण काय आहे की आपण जर बघा काही गोष्टीच्या बाबतीत ज्या चुका झाल्या आहेत त्या एक्सेप्ट केल्या तर त्याच्याने काही आपलं मॉरल डाऊन नाही होणार आहे. चुका कबूल तोच करतो ज्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. ठीक आहे, चुका न कबूल करता पळवाट काढतो त्याच्यामध्ये सामर्थ्य नसतं, किंवा चुकांना जो एक्सक्युजेस देतो त्याच्यामध्ये सामर्थ्य नसतं. ज्याने म्हणला की हा बाबा माझ्या हातून चूक झाली, परत अशी चूक होऊ देणार नाही, म्हणल्यानंतर तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की एक्सेप्ट करण्याचं की माझ्या हातून काही ना काहीतरी चूक झाली. लोक मान्यच करत नाहीत. कित्येक लोक असे आहेत जे मान्यच करत नाहीत. इथे बसलेल्या जवळपास मी प्रत्येकाशी मी बोललेलो आहे काउन्सिलिंगमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल बोलताना. काही काही लोकांना तर मान्यच होत नाही की मला असा काही प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीची कल्पनाच नाहीये की हा मी पितो पण एवढं पित नाही की त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम व्हावा. माझ्या आयुष्यात काही एवढा प्रॉब्लेम नाही झालाय, घरच्यांना वाटतंय असं असं. तर घरच्यांना वाटत असेल तर घरच्यांना ऍडमिट करा ना, मला कशाला ऍडमिट केलंय.
या लेवलपर्यंत त्यांचा जो म्हणजे चुकीचा आत्मविश्वास जो आहे ना, डिनायल मोड, हा एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की ते स्वतःला उलट्या दिशेने, म्हणजे ज्याला आपण म्हणतो दोन बाजू असतात ना प्रत्येकाला, पॉझिटिव्ह बाजू असते, निगेटिव्ह बाजू असते. तर ते निगेटिव्ह बाजूला स्वतःला खूप वरच्या लेवलचे समजतात. म्हणजे उदाहरणार्थ ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा गर्व करून बसतात. एक उदाहरण म्हणून सांगतो. मध्यंतरी एका व्यसनी मित्राला आणायला गेलो होतो आणि त्याला आणायला गेलेलं असताना आम्हाला घरामध्ये चहा ऑफर केला त्यांच्या घरच्यांनी. तर चहा ऑफर करत असताना त्यांच्या घरातली लहान मुलगी घरातला कचरा काढत होती. तर तो पेशंट जो बसलेला होता तो मला म्हणतो, बघा माझी मुलगी एवढ्या लहानपणी शहाणी झाली, झाडू काढते, घरातलं काम करते. मी त्याला त्यावेळेला काही बोललो नाही, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला त्याला इथे घेऊन आलो त्यावेळेला त्याला ही गोष्ट सांगितली की बाबा तू ज्या गोष्टीचा गर्व करतोयस ना, त्या गोष्टीची तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या मुलीचं खेळणं बागडण्याचं शिकण्याचं वय आहे, त्या वयात तू ती तुझ्या या सगळ्या अनस्टेबिलिटीमुळे घरातली जबाबदारी घ्यायला बघते. याचा अर्थ तू तिचं बालपण खेचून घेतोय. तिचं बालपण तिला जगू देत नाही. ती या गोष्टीची तुला लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टीचा तुला गर्व वाटतोय. इथे इथे कुठे ना कुठेतरी तुझ्या डोक्यामध्ये विचार रुजायला पाहिजेत की बाबा कसं वागायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका सेंटरमध्ये दुसऱ्या एका सेंटरमध्ये मी ग्रुप घ्यायला गेलो होतो. असंच सेशन, जसं आपण सेशन घेतो तसा. तर त्यापैकी एक सगळेजण स्वतःची ओळख करून देत होते. मी असा मी या गावातनं आलोय, माझं व्यसन हे आहे, असं प्रत्येक जण सांगत होता. त्यातला एक जण खूप रुबाबात उठला. माझं नाव हे आहे, माझं हे व्यसन आहे आणि माझी 27वी ऍडमिशन आहे, अशी टिचकी मारून सांगितलं. म्हटलं बाप रे, 27वी ऍडमिशन आहे, या बाबतीत तुला गर्व वाटतोय? जे काम एका ऍडमिशन मध्ये करून तुला बाहेर व्यवस्थित राहायला पाहिजे होतं त्या गोष्टीसाठी तुला 27